आपण या नाशिकमधल्या जागेवर आहोत आणि इथे अनेक झाडांवरती फुले दिसत आहेत. 1700 झाडं पाडण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. कुंभमेळ्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल असं आमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे 1700 झाडं पाडू नयेत यासंबंधी कम्युनिस्ट पक्षाने आग्रही भूमिका घेतलेली आहे. जन आंदोलनामध्ये याचं स्वरूप करावं अशा पद्धतीने आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही सगळ्या लोकांना आव्हान करतो की पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण सगळ्यांनी मिळून कम्युनिस्ट पक्षाला साथ द्यावी आणि हे जन आंदोलनामध्ये परिवर्तन करून महानगरपालिकेचा हा जो डाव आहे, कुटील डाव आहे पर्यावरणाच्यासाठी झाडं नष्ट करण्याचा, त्याचं रक्षण करावं. या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेने तपोवनातील 1700-1800 झाडं कापण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा विरोध आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आधी केलेलाच आहे. आता सध्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी देखील या तपोवनातील या सगळ्या झाडांना भेट देऊन त्याचा विरोध या ठिकाणी केलेला आहे. आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त हरकती नोंदल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी खूप प्रयत्न केले, हरकती घेतल्या गेलेल्या आहेत. आता 24 तारखेला रोज सोमवारी जनसुनावणी होणार आहे. त्या जनसुनावणीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपली भूमिका कशी ठेवता येईल याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्यानंतर पुढची जी रणनीती आहे ती जनसुनावणीमध्ये काय होतं त्याच्यावरून आम्ही ठरवू, परंतु एकही झाड इथे कापू देणार नाही या पद्धतीचं आमचं भूमिका आहे. ओके.